नमस्कार मित्रांनो, मी प्रीतम साळगावकर अँड दी मच वेटेड ब्लॉक इज हिअर. तर मित्रांनो, आम्ही केला आहे बाईक राईड, तेही स्कूटीवरती. खूप जण आम्हाला बोलत होते हे कसं करणार आणि चॅलेंजिंग होतं, पण हे चॅलेंज आम्ही एक्सेप्ट केलं आणि मालवण ते मिरा रोड स्कूटी बाईक राईड आम्ही केलेली आहे. माझ्यासोबत होती माझी वाईफ लीना शॅम. तर आमची जर्नी खूप मजेदार झालेली आहे आणि हा ब्लॉग आम्ही रेकॉर्ड केलाय, तर तुम्ही पाहून घ्या. आणि जर तुम्हाला आवडलाच या ब्लॉगला भरभरून लाईक करा, ब्लॉग पाहून घ्या. आणि हे बघा आपली लाल परी सकाळपासून एकही दिसली नव्हती, पहिली लाल परी आपल्याला दिसलेली आहे. ओव्हरटेक करून जाऊया पुढे. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आज आम्ही मुंबईला चाललो माझ्या घरी. आमच्या गाव स्टे आणि गोवा स्टे झाला, आता आम्ही मुंबईला चाललो. आता अजून 15-16 दिवस सुट्टी, मग स्कूल चालू, मग 3 महिन्यानंतर गणपती आहे, मग तेव्हा परत गावाला येऊ. चला हे ब्लॉग सुरू करूया. तर चला मित्रांनो, आपण ब्लॉग सुरू करूया. सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि आपण पेंडुरतनं निघतो आहेत आपल्या बाईकवरती, स्कूटीवरती. थोडं चॅलेंजिंग असणार आहे, पण आपण पुढे डिस्कस करूया आणि आस्ती आस्ती बोलत बोलत निघूया. तर सकाळची पहाट बघा, मस्त वाटते एकदम, दाखवतो तुम्हाला. तर हे सकाळचं वातावरण आमच्याकडचं गावचं. मंदिरकडे बघा कसं ऊन आलेलं आहे, कवळा ऊन आहे. तर चला निघूया. तर मित्रांनो, निघालो आपण स्कूटीवरती. हे बघा एवढं लगेच आहे, 2 बॅग्स आहेत, बाकी काय जास्त घेतलं नाही. आता आपण नाक्यावरती आलो आहेत, तर इकडनं आता आपण कट्टा मार्गे कणकवलीला निघूया. चला. तर मित्रांनो, आपण निघालो आहोत. आता आपण कट्टा पोचतो आहे, तिथे पेट्रोल भरूया आणि मग पुढच्या मार्गाला लागूया. कट्टा ऑलमोस्ट 1 किलोमीटर आहे इकडनं. तरी आहे कोकणातली पहाट बघा, मस्त सकाळचं वातावरण आहे, एकदम रस्ता खाली आहे. थोडं दुपारच्या वेळी थोडंसं प्रॉब्लेम होईल, कारण की काय ऊन खूप असणार आहे, त्यावेळी आपल्याला थोडंसं ब्रेक जास्त घ्यावं लागतील. बाकी जेवढं सकाळच्या सकाळी आपल्याला गाडी खेचता येईल तेवढी आपण गाडी खेचूया आणि सेफ ड्रायव्हिंग करूया. जास्त काय ओव्हरटेक बिटेक करायचे प्रयत्न नको करूया. ओल्ड गोवा मुंबई गोवा हायवे असता तरी असं सावळीतनं जायला मिळालं असतं तर काय टेन्शन नव्हतं, पण आता सगळं झाडं तोडलेली आहेत. तर बघूया. चला, बोलत बोलत आपण कट्ट्यावरती आलो आहेत. इकडे आपण पेट्रोल पंप भरूया आणि मग पुढे निघूया. इकडनं मुंबई 520 किलोमीटर आहे, पुढे 520. तर हे आपला कट्टा. सकाळचं वातावरण एकदम मस्त आहे, गाडी पण तापणार नाही आपली तेवढी आणि गाड्या पण एवढ्या रस्त्याला नसणार आहेत. पण हायवेला लागल्यावरती खूप जण मुंबईला जाणारे असतील आहे, तर बघूया. तर इकडे पेट्रोल भरूया आपण आता. चला, हा आपला पेट्रोल पंप. तर मित्रांनो, चला आपलं पेट्रोल पण भरलं, आपण हवा पण चेक करून घेतलं इकडे. तर आपण आपल्या मार्गाला लागूया. तर टाकी फुल केलेलं आहे, तसे पेट्रोल होत आहे. तर 300 रुपयाचा पेट्रोल भरला आहे आपण याच्यात. तर टाकी आपली पुरी फुल झालेली आहे एकदम. तर चला, 3820 किलोमीटर आहे. बघूया. तर मित्रांनो, आपण पोचलो आहोत सुकळवाडला. सॅम बसला आहे आपल्या गाडीवरती बघा, मस्तपैकी. तर लीनाला इथे छोटं मोठं काहीतरी शॉपिंग करायचं होतं म्हणून आपण इथे थांबलो आहेत.
तर इकडनं कसाळ ऑलमोस्ट 4 किलोमीटर आहे. कसाळ नंतर कणकवलीला आपण थांबूया ब्रेकफास्ट करायला. कणकवली अराऊंड 30 ऑड किलोमीटर आहे. तर इकडनं आता आपल्याला स्ट्रेट जायचं आहे. पुढून थोडंसं राईट घेतलं तर ओरस सिंधुदुर्ग स्टेशन येणार आहे रेल्वे. चला काजू बिजू आहे मोठे येणार आहेत. तर आपण पोचलो आहोत कसाळला. तर आपण पोचलो कसाळला. हे सामने तुम्ही बघू शकता हे मुंबई गोवा हायवे आहे. तर आता इकडनं आपण स्ट्रेट कणकवलीला जाणार आहोत. होल्ड नाही घेणार आहोत, कंटिन्यू कणकवली गाठूया. कणकवलीमध्ये ब्रेकफास्ट करूया, नाही तर कणकवलीच्या पुढे पण जायचा प्रयत्न करूया. जेवढा खेचता येईल पहिल्या स्टेजमध्ये तेवढा आपण खेचूया. तर हे कसाळ डेपो आहे आणि इकडनं आता आपण डायरेक्टली मुंबई गोवा हायवे येणार आहोत. तर हा आता डायरेक्टली आपल्याला मुंबई गोवा हायवेला कनेक्ट करणार आहे. तर हा आपला मुंबई गोवा हायवे आहे मित्रांनो. बघा मस्त कॉन्क्रीटचा झालेला आहे. खाली रत्नागिरीच्या पुढे थोडंसं खराब आहे बोलत आहेत, पण रत्नागिरीपर्यंत ऑलमोस्ट लांजापर्यंत तर पुरा कॉन्क्रीटचा झालेला आहे. तर काही प्रॉब्लेम होणार नाही. साईडला पकडून आपण ही व्हाईट पट्टी आहे, या व्हाईट पट्टीला जे स्कूटरसाठी चालवण्यासाठी देतात ऑलमोस्ट इकडनं चालवावून सांगतात. आपण ही पकडूनच चालूया. 50-60चा स्पीड ठेवूया, जास्त काही स्पीड आपण ठेवूया नको. तर मित्रांनो आपण पोचलो कणकवलीला. बघा कणकवली. आता आपण खाली गेलो तर कणकवली बाजारपेठ आपल्याला लागेल. आपण खाली जाते, आपण फ्लायओव्हरवरनं डायरेक्ट पुढे निघू. तर लवकर पोचलो तर विचार करत नाही की इकडे थांबूया. आपण होल्ड राजापूरच्या राऊंड घेऊया, कारण की सकाळचा वेळ आहे तर आराम आहे तसा. तर जेवढं पहिला याच्या स्ट्रेसमध्ये खेचता येईल तेवढं आपण खेचूया. तर कणकवली खाली राहिली आहे, आपण वर आलेलो आहोत, फ्लायओव्हर घेतलेला आहे. तर टुवर्ड्स आता आपण राजापूरला निघालेलो आहोत. तर इकडनं मित्रांनो देवगडला जायचं असेल तर 52 किलोमीटर आहे. रत्नागिरी 125 किलोमीटर, मुंबई 431 आणि तुम्ही कोल्हापूरला पण इकडनं 112 आहे. टर्न घ्यायला लागेल तुम्हाला तरलेकडनं. तर आपण आता रत्नागिरीच्या मार्गेने जाऊया. तर त्याच्या पहिला आपण राजापूरला थांबूया. तर राजापूर इकडनं ऑलमोस्ट 50 किलोमीटर आहे. तर बघू त्याच्यामध्ये थांबायला भेटलं, चांगलं हॉटेल दिसला तर तिथे आपण थांबूया. तर इकडनं राजापूर ऑलमोस्ट 60 ऑड किलोमीटर आहे. रत्नागिरी 125 किलोमीटर आहे. तर बघूया ब्रेकफास्टसाठी आपण राजापूरच्या मध्ये या. राजापूर गाठता आला तर गाठूया आणि तिकडे ब्रेकफास्ट करूया. चला मग. मित्रांनो इकडनं राजापूर 36 किलोमीटर आहे. रत्नागिरी 102 आणि मुंबई 431 आहेत अजून. तर बघूया आपण कारल्याच्या पुढे चांगलं हॉटेल भेटलं तर तिथे थांबूया, नाहीतर राजापूरमध्ये. तर मित्रांनो पहिला आपला होल्ड घेतला आहे आपण. ऑलमोस्ट 60 किलोमीटर आपण चाललो. चॅम्प बोलतो बोचा दुखायला लागला आहे. तर इथे सगळे पाया पडतात गाडी जाताना मुंबईला, हॉर्न देतात नाही तर पाया पण जातात. तर आपण पण थांबून इथे जाऊया आरामात एकदम, सगळं सांभाळून घे. तर हे बघा मित्रांनो सगळे बसवाले आणि सगळे इथे थांबतात, पूजा करतात आणि मगच पुढे जातात. तर इकडनं राजापूर ऑलमोस्ट 28 किलोमीटर आहे. थोडा ब्रेक घेतला कारण की चॅम्प बोलतो बोचा दुखायला लागला. आणि कंटिन्यू 60 ऑड किलोमीटर गाडी घेतली होती. तर विचार केलेला राजापूरलाच थांबू, तर नंतर बोलला की नको थांबूया जरा. आता होल्ड आपण राजापूरला ब्रेकफास्टला करूया. इथे 5-1 मिनटं थांबलो आहेत आपण.
इकडनं आता आपण निघूया. चला. सगळे जे पण मोठे मोठे गाड्या येतात म्हणजे मुंबईला जाणारे असतात, तिकडनं जाणारे पण हॉर्न करतात. पहिले इकडे पाया बिया पडतात ते आणि मग पुढे जातात. जातात इकडनं बसून. तर आपण इकडे 5-1 मिनटं थांबूया आणि आपण पण निघूया आता, कारण की लेट होईल पुढे जायला. राजापूर आता नेक्स्ट स्टॉप आपला राजापूर असणार. चला, ही बस पण गेली आहे तिच्यामुळे. तर मित्रांनो, आपण आपला ॲक्च्युअल फर्स्ट ब्रेक घेतलेला आहे. राजापूर इकडनं 5 किलोमीटर आहे. गाडी आपण इथेच लावलेली आहे. चॅमचा पोचा जास्तच दुखायला लागला, तर बोलो ब्रेक घेऊया, नाही तर राजापूरमध्ये घेणार होतो. इकडनं राजापूर 6 किलोमीटर आहे. तर चला नाश्ता करूया आणि आपल्या पुढच्या मार्गाला लागूया. तर मित्रांनो, चला, अर्धा तास आपण इथे थांबलो ब्रेकफास्टसाठी. आता कंटिन्यू करूया आपली जर्नी. तर इकडे बसलेलो मित्रांनो नाश्ता करायला आणि आता आपण निघालो आहे. तर आता नेक्स्ट स्टॉप लांजा घेऊया, कारण की राजापूर तर इकडनं 5 किलोमीटरच आहे. लांजा इकडनं 30 odd किलोमीटर आहे. तर आता आपण लांजाला भेटूया. चला. तर मित्रांनो, पोचलो आपण लांजा इथे. तर हे लिनाचं गाव आहे, बोरथडे फाटा. आपण इथे उभे आहेत, ते बघा इथे बोरथडे फाटा. इकडनं आत गेल्यावरती 10-1 मिनटावरती लिनाचं गाव आहे, पण जात नाही. इथे जरा 5 मिनटं बसलो आहे, कारण की लेट होईल आपल्याला. तर इकडनं आता आपण निघून टुवर्ड्स रत्नागिरीला निघूया. गाडी ते उन्हातच उभी केली आहे. तर चला, आपण लांजा सिटीमध्ये. आणि हे बघा आपली लाल परी सकाळपासून एकही दिसली नव्हती. पहिली लाल परी आपल्याला दिसलेली आहे. ओव्हरटेक करून जाऊया पुढे. हे लांजा आहे. लांजाच्या नंतर पाळी, पाळीच्या नंतर रत्नागिरी. चला. तर मित्रांनो, पोचलो आपण पाळीला. एक छोटासा होल्ड घेतला इकडे. तर आस्ते जाऊया, जास्त खेचत नाही, कारण ऊन वाढलंय ना, चटके लागायला लागले. तर इथे थांबलो आहेत. चॅम्पियन आईस्क्रीम घेतो आहे. एक मेडिकल आहे इकडे, SBIचं ATM पण आहे इकडे. तर थोडंसं ब्रेक घेऊया इकडनं, मग निघूया आपण. रस्ता थोडा खराब आहे पाळीच्या इकडचा. आता टुवर्ड्स रत्नागिरीला जाऊया. चला. तर मित्रांनो, ऑटोवाले रिक्षा मिळाले होते आपल्याला. तर ते बोलले हातखांबा न जाता हा वाळके फाटा आहे, हा रोड घेऊन जा. डांबरी रोड आहे. तुम्हाला डायरेक्ट वाळके नदी काय कुठे बोलले, भाव नदीला निघणार. म्हणजे तुमचा हातखांबा हे सगळं वाचणार निवळीचा. तर ऑलमोस्ट 10 किलोमीटर वाचतील बोलले इकडनं गेला तर. आपण इकडनं चाललो आहेत आता. डांबरी रोड आहे आणि रस्ताही चांगला आहे. ते बोलते तिकडचा रस्ता खराब आहे आणि वरना 10-1 किलोमीटर तुमचा वाचतील इकडनं गेला तर. आपण आता इकडे निघालो आहेत. नदीचं नाव विसरलो मी. भाव नदी. चला. तर हा गावागावातनं रस्ता आहे, तर स्लो जायला सांगितलं आहे. आस्ते जाऊया आपण. मेन कसं सावली आहे बोलतात उन्हामध्ये जाण्यापेक्षा. हे बघा, भाव नदी 9 किलोमीटर दाखवते. आरामात इकडनं निघू शकता. आणि निघून बोलते सावळीमधनं जायला भेटेल तुम्हाला. त्या तापलेला आणि माती खडखडी रस्त्यापेक्षा हा रस्ता चांगला आहे बोलतात. तर चला निघूया. आतला रोड घेतलाय. हा, तर आपला हातखांबाने सगळं वाचणार आहे 10 किलोमीटर. हा, बरोबर. हा, आणि तेवढाच आपण ब्रेक घेऊ शकतो ना जॅम. तर चला मग फटाफट. हा. तर मित्रांनो, पोचलो आपण संगमेश्वरला. तर नेहमीप्रमाणे जेव्हा आपण रोड ट्रॅव्हल करतो तर आम्ही इथेच पेट्रोल करतो. आणि हे हॉटेल आहे डिवाइन इन, तिथे जेवतो. आता जस्ट पोटपूजा झालेली आहे. छान तिथे आईस्क्रीम खातो आहे. तिनं
टॉयलेटला गेलेली आहे. तर आपलं पुढची जर्नी स्टार्ट करूया थोड्या वेळा. गाडी तिकडे उभी केलेली आहे. अजूनही 5-6 तासाचा जर्नी बाकी आहे आणि ऊन भरपूर लागायला लागलेलं आहे. रे बापरे, 12:30 वाजता आलो होतो इकडे, आता 1:30 वाजले आहेत. 1 तास इथेच थांबलो आहे. तर चला मित्रांनो निघूया. तिकडे होतो माझ्याशी. इथे जास्त करून लोक थांबतात कारण की CNG पण आहे, पेट्रोल पंप पण आहे आणि बराबर जेवणाचा टाईम होतो. जर कोकणातनं निघाला तर नेहमी हॉटेल हा फुल असतो. तर आपली गाडी आपण सावळीत उभी केली होती. मस्त थंड झालेली आहे. आता परत चॅम आईस्क्रीम खातो आहे. तर चला आपली जर्नी कंटिन्यू करूया. आणि आता आपण सावर्डे निघालेलो आहे. संगमेश्वर आहे. तर ही सगळी CNGची लाईन लागलेली आहे. ऊन तापलेला एकदम. तर सावर्डेवरनं चिपळूण आपला नेक्स्ट स्टॉप असणार आहे चिपळूणला. चला सुरडी आलाय मित्रांनो. इकडनं चिपळूण आता ऑलमोस्ट 22-23 किलोमीटर आहे. तर आपण आता चिपळूणला होल्ड घेऊया. ऊन खूप आहे. गाडी जरा थांबवतो मध्ये 5-1 मिनिटाचा ब्रेक घेतो आहे आणि मग पुढे जातो कारण की जास्त थांबायला पण नको. तर इकडनं आता 20 किलोमीटर चिपळूण आहे, 20-22 किलोमीटर. तर आता आपण होल्ड चिपळूणमध्येच घेऊया. चला आता गाड्या यायला लागल्या. म्हणजे चिपळूण 21 दाखवतोय. आता गाड्या यायला लागल्या आहेत. पहिले एवढे गाड्या जात नव्हतं पण या चिपळूण जसं जसा जवळ येतोय तसे गाड्यांच्या संख्या पण वाढल्या आहेत. तर साईडनेच चालूया आपण. चला तर मित्रांनो पोचलोत आपण चिपळूणला. चिपळूण इकडनं 3-4 किलोमीटर आहे. लीनाला पण झोपायला लागली आणि चॅम पण दमलाय बिचारा पुढे बसून. तर इथे फोर्स होल्ड घेतलेला आहे. थोडा रेस्ट करूया इकडनं आणि मग पुढची जर्नी कंटिन्यू करूया. चला मित्रांनो ऑलमोस्ट पाऊण तासाच्या होल्डच्या नंतर आपण चिपळूणवरनं निघालेलो आहोत. इकडनं खेड 36 किलोमीटर आहे. तर हा पुरा खेडचा पट्टा गाठायचा प्रयत्न करूया नॉनस्टॉप. आता ॲक्च्युली चॅमचे कुळे दुखायला लागले आहे, पोचा दुखायला लागला आहे म्हणून थोडा होल्ड घ्यावा लागतो आहे. आता बसलाय पाठीमागे तर फटाफट गाडी खेचूया. चला रोड तसा खाली आहे. दुपारचा टाईम आहे म्हणून जरासं तापला आहे रोड. मित्रांनो परशुराम घाट चालू झालेला आहे. घाटातलं काम चालूच आहे. म्हणजे एवढं काही बंद नाही आहे. 2 वर्ष आधी आलो होतो मी तरी घाटातलं काम चालू होतं. आता आलो तरी पण म्हणजे काम चालूच आहे. तरी एक साईडचं तसं बघायला गेलं तर म्हणजे रस्ता झालेला आहे. मध्ये डायव्हर्शन्स दाखवले पण अजून भरपूर घाटाचं काम बाकीच आहे. तसं कॉन्क्रीटचं झालं आहे म्हणजे 2 साईडने आरामात गाड्या जाऊ शकतात. म्हणजे ते रिक्स होतं ते कमी झालं आहे. ते वरती बघा अजून एक झाड्या ठोकतात म्हणजे दगड पडून हे ॲक्सिडेंट झालं नाही पाहिजे. तर इकडनं खेड 27 किलोमीटर आहे. महाड 73 किलोमीटर आणि मुंबई अजूनही 240 किलोमीटर बाकी आहे. पुढे झालेलं आहे. तर म्हणजे जेवढं पहिल्या भीती वाटायचं घाटामध्ये गाडी चालवायचं तर आता तसं वाटत नाही. आता मी ते एका हातात मोबाईल पकडला आणि व्हिडिओ शूट करतोय. तर इतकं काही डेंजर राहिलं नाही आहे घाटात. तसं बघायला गेलं तर आरामात तुम्ही गाडी चालू शकता घाटामध्ये. आता तेव्हा नजारा बघा. परशुरामाच्या पावन चरणाने पावन झालेले चिपळूण परशुराम घाट. चला निघूया पुढे असते खेडमध्ये. इकडनं महाड 40 किलोमीटर आणि हे हॉटेल आहे साई संगम.
तर ते त्याच हॉटेलमध्ये ना स्विमिंग पूल आहे. तर रस्त्यात त्याचे बोर्ड्स लागलेले आहेत. तर चॅमने बघितल्याबरोबर बोलला की मला आता स्विमिंगच करायचं आहे. तर राईड राहिली आहे बाजूला. तर गाडी आपण तिथे पार्क केली आहे. आपण हॉटेलमध्ये लिनाला चाय नाश्ता करायला सांगितलं आहे आणि मी चॅम दाखवतो तुम्हाला. आम्ही चाय नाश्ता करेपर्यंत तुझं करून घे, ओके. तर चॅम इकडे स्विमिंग करतोय. तर सर आपण चाय नाश्ता करूया. थोडं त्याला पण ब्रेक भेटेल आणि आम्हाला पण थोडंसं ब्रेक. चला. तर चॅम झाला ना, मन भरला ना. तर चॅमच्यामुळे इथे ऑलमोस्ट पाऊण तास, तर चॅमच्यामुळे ऑलमोस्ट पाऊण तास आपला इथे गेलेला आहे. अजून महाड इकडनं 40 किलोमीटर आहे. तर आपण इथे थांबलो होतो आणि या हॉटेलमध्ये स्विमिंग पूल होता. तर चॅमने मस्तपैकी आंघोळ विंघोळ करून घेतलेला आहे आणि आता आपण इकडनं निघालो टुवर्ड्स महाड. ॲक्च्युली जर्नी खूपच लेट होतो आहे. आपण छोटे छोटे ब्रेक पण घेतो आहे. चॅमचा कंटाळा नको, जर्नी थोडी एक्साइटमेंट पण झाली पाहिजे. जसे ट्रॅव्हल करत राहिलो तर काय मजा. तर निघालो आहोत महाडकडे. चला. ॲक्च्युली राहू दे. तर आता थोडं इव्हनिंग टाईम झालेला आहे. 4, 4:15, 4:30 झालेलं आहे. ऊन पण खाली गेलेलं आहे. आता थोडं वातावरण एवढं काही गरम वाटत नाही. तर आपण फटाफट निघूया आता. चला. तर मित्रांनो कशेरी घाटचा भोपळा आलेला आहे. तुम्ही बघितलं त्या साईडच्या टनलचं अजून काम चालू आहे. आणि हा माझा पहिला प्रवास असणार आमचा, माझ्या चॅमचा लेण्याचा चालू झाल्यापासून. पहिल्यांदा आम्ही कशेरी घाटच्या भोपळ्यात जाणार आहोत. तर बघूया आपला अनुभव कसा आहे. तो हळू झालेला आहे. घुसलेलो आहे. मोठा आहे एकदम. आर्द्रे कशेरी घाट या भोपळ्यातनं आपण आरामात ट्रॅव्हल करू शकतो. खूप लांब आहे. मस्त आहे एकदम आणि लांब आहे. घाटातनं जायचा प्रवास एकदम कमी झालेला आहे. पाणी पडलं आहे कुठे कुठे. गाड्यात एकदम फास्ट जात आहेत. एकदम पुरा बोगदा आपण कव्हर करूया याच्यामध्ये. किती लांब आहे ते बघूया. वाव. आणि लाईट्स आणि सगळे लागलेले आहेत. म्हणजे पाहिजे तेवढा उजेड पण पडतो, असं नाही काय काळोख आहे पुरा. तर आमचा तर पहिलाच प्रवास होता. ज्यापासून झाला आहे त्यापासून हा पहिला माझा कशेरी घाटातला प्रवास आहे बोगद्यातून. वा. पहिलं कळून यायचं नव्हतं, म्हणजे त्या लोकांनी तेवढे बोर्ड्स लावले नव्हते. आता 500 मीटर पहिलेच बोर्ड लावलेले आहेत की बोगदा सुरू होणार आहे 500 मीटर 400. तर आपल्याला कळून येतं. 60च्या स्पीडला गाडी चालवतो आहे मी. त्या साईडचा दुसरा बोगदा आहे. संपायला आला. सामने उजेड दिसायला लागलाय आपल्याला. म्हणजे आपण बोगद्यातनं बाहेर पडणार आहोत. मस्त एक्सपिरियन्स एकदम. वाव. सुपर्ब आहे. सुपर्ब एकदम मस्त वाटलं. वा वा वा. क्या बात है, क्या बात है. क्या कारागिरी आहे. वाह. मजा आली, मजा आली. गाड्यांचं स्पीड बघा कसले चाललंय. आता घाट वाटूनही येत नाही. कशेरी घाटात आहेत आपण. एकदम घाट किल करून टाकलेला आहे या बोगद्याने. वा. मजा आली, मजा आली. चॅम पण बनतो. लई चांगला. चॅम कसं वाटला. मजा आली. तर मित्रांनो बोगद्यातनं बाहेर आलेलो आहे. तर चला आता थोडं कशेरी घाट असणार अजून पण, तर तो पार करून घेऊया. चला. तर मित्रांनो इथे एक होल्ड घेतलाय. तर आपण मस्त असा फिरून आलेलो आहे. जस्ट आपण महाड क्रॉस केलेला आहे
आणि आता टुवर्ड्स मानगाव इंदापूर आपण निघालो. मानगाव इकडनं नाही बोला तरी 30 किलोमीटर ऑड आहे. इंदापूर 40 किलोमीटर म्हणजे तसंच जरा पुढे इंदापूर आहे. तर थोडासा ब्रेक घेतला आहे. मजा आली. चॅम्पने महाडमध्ये कमाल करून टाकली. रस्त्याला त्याला स्विमिंग पूल दिसलं एका हॉटेलमध्ये, तर तिथे एन्जॉय केला. सो यू एन्जॉयड म्हणून बघा आता किती फ्रेश वाटायला लागला, नाही तर रडत होता गाडीवर बसायला. तर चला थोडासा रेस्ट घेतो आणि मग पुढची जर्नी कंटिन्यू करूया. चला. तर चला मित्रांनो, महाड जस्ट आपण क्रॉस केला आहे. टुवर्ड्स मानगावला आपण निघालेलो आहोत. थोडासा फोर्स होल्ड घेतला होता. चॅम्पचा एक्साइटमेंट बघा आणि फ्रेश वाटतोय आता, कारण की महाडमध्ये त्याने मस्तपैकी 15-20 मिनटं स्विमिंग पूलमध्ये एन्जॉय करून आलेला आहे. इकडे आपण मालवण मुंबई राईड करतो आहेत आणि हा मधीतच राईडच्या मध्ये आंघोळ बिंघोळ फुल एन्जॉयमेंट करतो आहे. बघा बघा बघा, रेकॉर्ड पण करायला देत नाही. तर चला मित्रांनो, भेटूया आता मानगावच्या पुढे. नको तसं नको करू. तर संध्याकाळचा वेळ आहे, मस्त म्हणजे इव्हनिंग आहे, तर एवढं काय वाटत नाही. थंडगार वाटतोय कारण की पाऊस पडून गेलेला आहे. तुम्ही साईडला बघू शकता, सगळीकडे ओलं आहे. तर स्कूटी आहे तर थोडं सावकाश चालवायला लागतं, पण आता मस्त वाटतंय चालवायला. तर मानगाव रायगड जिल्ह्यात आहेत आपण. आरामात गाठूया आता. 30 किलोमीटर मानगाव, इंदापूर, त्याच्यानंतर पेन, पनवेल आणि मग आपलं मीरा रोड. तरी आहे अजून ड्राईव्ह 3-4 तासाचं. पण आता बरं वाटतंय जरा गाडी चालवायला. दुपारचं ऊन एकदम रखरखीत होतं, पण आता मस्त वाटतंय गाडी चालवायला. चला फटाफट खेचूया राहिलेले किलोमीटर्स. तर मित्रांनो, आपण पोचलो इंदापूरला. आता मानगाव इंदापूर जस्ट क्रॉस केलेला आहे. तसा टुवर्ड्स पेन चाललेलो आहोत, तर इथे थोडासा होल्ड घेतलेला आहे. चॅम्पला बसून बसून कंटाळा आलेला, तर थोडासा फ्रेशनअप होऊया इकडे आणि जर्नी कंटिन्यू करूया. चला. नंतर इकडे ती बघा मालगाडी चाललेली आहे. इंदापूर थोडं पुढे आलो आपण. आता कोलाड येईल. इथे ब्रेकफास्ट बोलतो. थोडासा इव्हनिंग स्नॅक्ससाठी मिसळपाव मागितलेलं आहे. तर लीना खाते. चॅम्पचा रेग्युलर प्लेस. हे खायला नको त्याला. तरी पण इकडनं अजून 4 तास दाखवत आहेत. बापरे. तर आता जस्ट चेक केलं मी मीरा रोड, अजूनही 4 तास दाखवते. आता कोल्हाड येईल. कोल्हाड, पेन, पनवेल, ठाणा आणि मीरा रोड असं असणार आहे. 4 तास अजून. बापरे. चला फटाफट खाऊया आणि निघूया. काळो पडायला लागलेला आहे. आपण जस्ट कोल्हाड क्रॉस केलेला आहे आणि पुढे निघालेलो आहे. तर अराउंड 7:30 वाजलेले आहेत. तर ड्रायव्हर टाईम दाखवत आहे 10:30 ते 11 वाजेपर्यंत मीरा रोडला पोहोचू. तर आपण होल्ड घेतो आहे एव्हरी 20 to 30 किलोमीटर्समध्ये, कारण की चॅम्प पण दमला आहे. तर आपण आरामात जाऊया, काही घाई नाही आपल्याला. तर सध्या आपण कोलाड क्रॉस केलेला आहे. तर मित्रांनो, आपण पोचलो आहोत पनवेलला. तुम्ही साईनबोर्ड बघू शकता. इकडनं वाशी वडावला लेफ्ट घ्यायचं आहे आणि स्ट्रेट पेन आणि पनवेलला पुढे जायचं आहे. तर वाजले किती आहेत 1 मिनटं. तर आता 8:30 झाले आहेत. मला वाटते 11 वाजतील घरी पोचायला. थोडा लेटच झालेला आहे. बघूया. तरी म्हणजे होल्ड घेतो आहे. हर 15-20 किलोमीटरच्या नंतर होल्ड घेतो आहे. तर आरामातच जाऊया. चला, तेवढा लांब आलं तर अजून घाई नको. थोडा काळोख पण झाला आहे, तर आस्ते आस्ते जाऊया. चला. तर मित्रांनो, आपण डिनर ब्रेक घेतला इथेच. आता निघणार होतो पनवेलला. पेनलाच आहेत अजून. चॅम बोलतो खाल्ल्याशिवाय मी निघणारच नाही. इथे ॲक्च्युली आलेलो आम्ही वॉशरूमसाठी आणि चॅम्पने इकडे पोस्टर्स बघितले सगळे. तो बोलतो इथेच जेवणार मी. तर बघूया चॅम्प काय ऑर्डर करतो ते खाऊया आणि निघूया पटकन. ऑलरेडी लेट झाला आहे. 8:30 वाजले आहेत इथेच. तर मित्रांनो, पोचलो आम्ही घरी. चॅम्प उघडा नंगू पंगू झाला आहे. तर 12 वाजले आम्हाला घरी पोचायला.
तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर या ब्लॉगला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, जेणेकरून जो पण नवीन व्हिडिओ टाकेन त्याचे नोटिफिकेशन येतील. लवकरच भेटूया नव्या एपिसोडमध्ये. टिल दॅन देवा काळजी.